नमस्कार मैत्रिणींनो, चला भेटूया आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। मी जयमाला ब्युटी आर्टिस्ट। मी नेहमीप्रमाणे शॉपला आली। आज थोडं लवकरच आली कारण माझी फ्रेंड आणि माझी स्टुडंट मला भेटण्यासाठी आलेली होती। तर त्या माझं कलेक्शन बघत होते की मी ज्वेलरीमध्ये काही नवीन आणलं का, तर तसं काही नव्हतं। तर त्या थोड्या कमेंट वगैरे पास करत होत्या, तर त्यांची थोडी कॉमेडी चालू होती। तोपर्यंत मी विचार करत होती की आज काय करायचं। तर तिची साडी आणलेली होती तिने, तर मी थोडं आज मेकअप ब्लॉग बनवणार आहे। तर मी आधी मेकअप गाऊन टाकून घेतला, त्यानंतर मी तुम्हाला माझी डस्की स्किन दाखवणार आहे। खूप डस्की झालेली होती, मी फेशियल वगैरे काही केलेलं नव्हतं, पिंपल्स आलेली होती। तर वेट टिश्यूने काम नाही होणार होतं, तर मी फॉर्मिंग फेस वॉश केला। त्यानंतर माझं थोडं पीएच लेवल बॅलन्स झालं, तुम्ही बघू शकता ग्लो वगैरे खूप छान आला। तर माझा मेकअप सेट व्हायला आणि स्किन टोन मॅच करायला खूप मदत होईल त्याची। तर त्यानंतर मी मॉइश्चरायझर दिलं, वॉटर बेस पिलग्रीमचं प्रायमर दिलं। प्रायमर खूप सॉफ्ट होतो। तर त्यानंतर मी आयब्रो डिफायनर केलं। मी असं करत करत मला थोडा न्यूड मेकअप करायचा होता, न्यूड करायचा प्रयत्न करेल पण थोडा मीडियम झाला तर चालेल। कन्सिलरने मी माझा पूर्ण स्किन इवन करण्याचा प्रयत्न केला, जिथं मला थोडं डार्कनेस वाटत होता। माझी असिस्टंट पूर्ण एन्जॉय करत होती व्हिडिओ। तर त्यानंतर मी पॅलेट घेतली, पॅलेटमध्ये क्युटी ब्युटीचं फाउंडेशन घेतलं, मॅजिक ड्रॉप घेतला। मॅजिक ड्रॉपने खूप छान असा मेकअप सेट होतो कारण मला उन्हामध्ये शूट करायचा होता। मी थोडं हायलाईट एरियावरती फाउंडेशन लावून थोडं ब्लेंड केलं। त्यानंतर मी नेकचा एरियाही कवर केला। माझं थोडं इवन वाटायला पाहिजे, एकसारखं वाटायला पाहिजे, त्यामुळे मी सेम केलं। तुम्ही बघू शकता खूप छान असं वाटत नाही होतं की मी काहीतरी थर लावलेला आहे। खूप छान असं स्प्रेड झालं होतं। वाव, ब्लशर पॅलेट। तर त्यानंतर मला ब्लश खूप आवडतं, मी ब्लश जास्त देण्याचा प्रयत्न केला। तर ही आहे माझी आय मेकअप पॅलेट, जी मला खूप आवडते, क्युटी ब्युटी कंपनीची। मी स्पेशली ब्रायडलसाठी ही पॅलेट घेतली आहे। त्याचे पिगमेंट खूप छान आहे। तर त्यानंतर मी थोडा मरून कलर घेतला, त्यावरती थोडा ब्लॅक कलर दिला, शिमर दिले। खूप सिंपल याच्यामध्ये आय मेकअप क्रिएट केला। स्विस ब्युटीचं मी लायनर दिलं। लायनर मी थोडं बारीक लाईनमध्ये केलं कारण मला जास्त ब्रॉड लाईन नाही आवडत, पण मीडियम लाईन ठेवण्याचा मी प्रयत्न केला। तर माझं लायनर वगैरे लावून झालं। सेल्फ लायनर लावायला खूप प्रॉब्लेम येते, खूप मी बघून बघून हळूहळू लावलं। तर ही माझी आय मॅजिक कंपनीची हायलायटर पॅलेट, त्यामध्ये थोडं 3 प्रकारचे हायलाईट्स आहे। तर मला 1 नंबरचं हायलाईट खूप आवडतं, जे गोल्डन बेसमध्ये। तर मी हायलाईट थोडं पिंपल्सवरती लावलं गेलं तर ती पिंपल्स थोडी हायलाईट झाली। त्यानंतर मी घेतली लिपस्टिक पॅलेट। लिपस्टिक पॅलेटमध्ये मला मरून कलरची मी त्याला लाईन केली, लिपस्टिक लाईनिंग केली। तर असं नाही की मला एकच कलरमध्ये लिपस्टिक लावायची होती, मी थोडं 2-3 कलर मॅच केले। त्यानंतर मी लिपस्टिक शेड बनवला। मी नेहमी कोणत्याही लुकवरती अशी लावते, बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी लॉरियलचं काजळ घेतलं, जे खूप छान स्प्रेड होतं आणि माझी ही टेक्निक खूप छान आहे। म्हणजे आधी तर मला ही कोणी शिकवली वगैरे नाही आहे, पण मी माझ्या मनाने लावते। त्यानंतर मी टिकली लावली। टिकली लावल्यानंतर मला ब्लश खूप आवडतं, मी तुम्हाला आधी सांगितलं। तर मी थोडं अजून ब्लश दिलं, पूर्ण बेस झाल्यानंतरही मी ब्लश दिलं। मी मेकअप फिक्सर वगैरे काहीही केलेलं नाही आहे, तरी तुम्ही माझा मेकअप बघू शकता। मी फक्त मॅजिक ड्रॉप वापरला आहे, त्यामुळे माझा मेकअप इतका छान सेट झाला आहे। तर मी कॉस्ट्यूम घालते, ही माझी साडी जी रेडीमेड आहे। त्यानंतर मी माझा लुक फायनल केला, तुम्ही बघू शकता। तुम्हाला कसा वाटला तेही सांगा। तर मी माझं थोडं व्हिडिओ शूट वगैरे तेही तुम्हाला दाखवते। मी आधी जे हेअर फ्रंटचे जे हेअर आहे, तर मला थोडं कन्फ्युजन होतं कसे घ्यायचे। तर मी फायनली वन साईड ठेवले। तर माझे थोडं पिन्स वगैरे होते, थोडं डेकोरेट केलं। तर तुला याद मैनू गोल्डन झुमके मैं कन्ना विच पावा चुम चुमके तुला याद मैनू गोल्डन झुमके मैं कन्ना विच पावा चुम चुमके चुम चुमके तुला याद मैनू गोल्डन झुमके चुम चुमके तुला याद मैनू गोल्डन झुमके। माझा शूट पूर्ण कंप्लीट झाला आहे आणि मी पूर्ण शूट उन्हामध्ये केला, तुम्ही बघू शकता। तरीही बेस माझा तसा आहे, काहीही प्रॉब्लेम बेसला आली नाही। हे माझं पार्लर आहे आणि पार्लरमध्ये बघा आम्ही क्लीन न करता तसंच शूटला तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला आणि तुम्ही माझा व्हिडिओ खूप मनापासून बघितला, त्यामुळे तुमचा धन्यवाद।